मीरा, अगं काय करतेस इतका वेळ फोनमध्ये? आई, मी काल तुझं आणि बाबांचं NPS बद्दल बोलणं ऐकलं आणि मी त्याबद्दलच माहिती घेत होती. NPS म्हणजे नक्की काय आई? आणि अशा आणखीन योजना आहेत का? खूप छान प्रश्न मीरा. अगं NPS म्हणजे नॅशनल पेन्शन सिस्टम, जी निवृत्तीच्या काळात बचतीसाठी आहे. ही आणि अशा इतर सरकारी योजना ज्या लोकांना त्यांचं भविष्य सुरक्षित करण्यात मदत करतात. चल मी तुला एक एक समजावून सांगते. NPS म्हणजे स्वइच्छेने दीर्घकालीन निवृत्ती बचतीची योजना, जी पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटी म्हणजेच PFRDA द्वारा नियंत्रित केली जाते. तुला माहिती आहेत का ह्याची मुख्य वैशिष्ट्य काय? तर 18 ते 65 वयोगटातील सर्व भारतीय नागरिकांसाठी ती उपलब्ध आहे. गुंतवणूक व्यावसायिक फंड व्यवस्थापनाद्वारे शेअर्स, सरकारी बॉन्ड्स आणि कॉर्पोरेट डेटमध्ये सुद्धा केली जाते. याचे 2 प्रकार आहेत मीरा. पहिला म्हणजे निवृत्ती खाते, ज्यामध्ये करलाभ आणि मर्यादित पैसे काढता येतात. दुसरं ऐच्छिक बचत खाते, ज्यामध्ये पैसे लवचिकतेने काढता येतात. बरं, याचे फायदे काय आहेत? तर कमी खर्चाची रचना आणि गुंतवणुकीत लवचिकता. कलम 80C आणि 80CCD1B या अंतर्गत 2 लाखापर्यंत कर सवलत, विवाह, शिक्षण किंवा घर खरेदीसाठी अंशतः पैसे काढण्याची परवानगी सुद्धा असते. आई, हे तांत्रिक भाषा मला कळत नाहीये. तू एक उदाहरण देऊन समजाव ना. जर तू 25व्या वर्षी दरमहा 6,000 रुपये गुंतवणूक केली, तर 60व्या वर्षी 9% सरासरी परताव्याने तुझी एकूण राशी किती होणार? तर 1,50,00,000 इतकी. वा आई, हे खूप प्रभावी वाटतं. म्हणजे NPS मुख्यतः निवृत्तीसाठी आहे, बरोबर? हो, हे मुख्यतः निवृत्तीच्या काळासाठी आहे, पण इतर आर्थिक गरजांसाठीही लवचिकता देते. आई, NPS तर झालं, पण अजून काय काय योजना आहेत? आहेत ना, अजूनही बऱ्याच योजना आहेत, जसं PPF, पब्लिक प्रॉव्हिडंट फंड. बरं, हा सुरक्षित दीर्घकालीन बचत योजना आहे, ज्यात 15 वर्षाचा लॉक इन कालावधी असतो. त्यानंतर याचे मुख्य लाभ म्हणजे करमुक्त परतावे आणि हमी व्याजदर. शिवाय SSY म्हणजे सुकन्या समृद्धी योजना. आता हे काय आहे? तर 10 वर्षाखालील मुलींसाठी उच्च व्याजदर असलेली बचत योजना. त्यानंतर याचे मुख्य लाभ म्हणजे शिक्षण किंवा विवाहासाठी हे निधी तयार करण्यासाठी मदत करतं. त्यानंतर आहे सिनियर सिटीजन सेव्हिंग स्कीम म्हणजेच SCSS. आता तुला माहिती आहे का, ही योजना 60 वर्षावरील व्यक्तींसाठी आहे आणि याचा मुख्य लाभ म्हणजे FD पेक्षाही जास्त व्याजदर आणि तिमाही पे आउट. अच्छा, म्हणजे सगळ्यांसाठी काही ना काहीतरी योजना आहेच. हो, तर EPF माहिती आहे तुला? EPF म्हणजेच एम्प्लॉई प्रॉव्हिडंट फंड, पगारदार कर्मचाऱ्यांसाठी निवृत्ती निधी योजना. याचे मुख्य लाभ काय माहिती आहेत मीरा? कर्मचारी आणि नियुक्ता या दोघांचं देखील योगदान असतं यात, आणि परिपक्वतेवरील रक्कम करमुक्त असते आणि प्रत्येक योजना विशिष्ट गरजा पूर्ण करण्यासाठी तयार केलेली असते. बरं, महत्त्वाचे विचार करण्याचे मुद्दे म्हणजे तू निर्णय कसा घ्यायचा? निवृत्ती बचत, NPS किंवा PPF, मुलांच्या शिक्षणासाठी PPF किंवा SSY, वृद्धांसाठी नियमित उत्पन्न, SCSSY आणि कर बचत. सर्व योजना विशेषतः NPS किंवा PPF कर लाभ देतात. बरोबर. तू एक काम का नाही करत मीरा? योजनांचे चालू व्याजदर आणि कर फायदे यांची तुलना करतेस का? ते तुला शिकण्यासाठी अधिक चांगलं ठरेल. छान कल्पना आहे आई, मी हे तपासते आणि तुला कळवते. पण आई, मला माहितीच नव्हतं की पैसे वाढवण्यासाठी आणि वाचवण्यासाठी एवढे मार्ग आहेत. हो, तर मीरा, अगं सरकारने या योजना प्रत्येकासाठी बचत सुलभ करण्यासाठीच तयार केली आणि हो, लवकर सुरुवात केली तर भविष्य अधिक सुरक्षित होईल. मी नक्कीच यांचा अभ्यास करीन आणि माझ्या भविष्यासाठी योजना आखेन. वा,